2017 नंतर मालाड विधानसभेमध्ये 45% मतदारसंख्या वाढलेली आहे. सरकारच्या जमिनीत बळकावून कब्जे करून बसवणं म्हणजे जी संसाधनं आहेत, जी आपल्या जनतेसाठी आहेत, शासनासाठीच्या कार्यांसाठी आहे, त्याच्यावर डल्ला मारून तुम्ही हे सगळं करतायत. म्हणजे अगदी फुकट सगळं करतायत. वॉर्ड क्रमांक 48 2017 नंतर तिकडे 67% मतदार वाढले. वॉर्ड नंबर 33 आहे, त्याच्यावर 54% वाढले. तर हे मतदार वाढणं आणि त्याच्यामध्ये पण एका विशिष्ट धर्माचं त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असणं हे अतिशय चिंताजनक आहे. जर हिंदूंना लग्नाचं वय 18 वर्ष आहे तर मुस्लिमांना ते वयाचं बंधन का नाही? आणि त्याच्यामुळे असं होतंय की तुमचा मुलगी आणि त्यांची नात एकाच वेळेस वर्गात असतात. तुम्ही वर्ग हिंदूंच्या कमी जनरेशन तयार होणार आणि त्यांच्या जास्त जनरेशन तयार होणार. एक महिला सरस्वती देवीचं सुद्धा रूप असते आणि एक महिला शक्ती म्हणजेच आई तुळजा भवानीचं सुद्धा रूप असते. आज आपल्या पॉडकास्टमध्ये प्रीती राऊत या ताई आपल्यासोबत आहेत, ज्यांनी एका 17 वर्षाच्या झालेल्या पीडित तरुण मुलीला दत्तक घेतलं आहे. प्रीतीताई गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात. पालघर सारख्या ठिकाणी मोफत शाळा त्या चालवतात आणि साक्षात विद्या घरोघरी कशी पोहोचवता येईल याचं कार्य ते करतात. आणि त्याच प्रकारे त्या लव जिहादमध्ये पीडित झालेल्या महिलांना गेल्या 7 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून महिला सुरक्षा आणि सन्मान देण्यासाठी त्या ग्राउंडवरती येऊन आई तुळजाभवानीच्या रूपाप्रमाणेच त्या कार्य करत आहेत. आज आपण जाणून घेऊया मुंबईमध्ये लव जिहादचा पॅटर्न काय आहे, मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरी ही ग्राउंड रियालिटी काय आहे, मुंबईमधला मालवणी पॅटर्न काय आहे आणि ही जी बांगलादेशी विकृती जी मुंबईमध्ये लागली आहे याचा इम्पॅक्ट काय होणार आहे पुढच्या भविष्यात, हे आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेऊया. प्रीतीताई नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. अनेक दिवसांपासून मी इंटरनेटवरती एक गोष्ट वाचत होतो, तो म्हणजे मालवणी पॅटर्न, वर्सोवा पॅटर्न आणि एक अशी मोडस ऑपरेंडी तयार करून किंवा एक प्रोटोटाईप करून रोल मॉडेल तयार करून मालवणी या एरियामध्ये जिहादी बांगलादेशी लोकांना वसवण्यात आलेलं आहे आणि ते सक्सेसफुल पद्धतीने राबवण्यात आलेलं असून आता या मॉडेलला महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या अनेक भागामध्ये कॉपी पेस्ट करण्यात येणार आहे पुढच्या काही वर्षांमध्ये. तर हा नक्की मालवणी पॅटर्न काय आहे आणि कशा पद्धतीने तिकडं झोपडपट्टीच्या माध्यमातून या जिहादी बांगलादेशींना वसवण्यात येतं, तुमचा ग्राउंडवरचा एक्सपिरियन्स काय आहे? निश्चितच मालवणी पॅटर्न हा शब्दच खूप प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या कदाचित इथले एक्सपेरिमेंट खरंच सगळीकडे वापरले जात असतील आणि खूप गंभीर आहेत. सगळ्यात गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणचे रोहिंग्या आणि बांगलादेशी आणून त्यांना तिकडे वसवणं, सरकारी जमिनींवर कब्जा करून तिकडे खूप साऱ्या अवैध वस्त्या बसवणं, हे काम तिकडे चाललं असतं. त्याचबरोबर तिथे जो मूळ भारतीय समाज आहे, जो मूळ हिंदू समाज आहे, त्याला त्या कारणाने प्रताडित करून आणि त्याला ती जागा सोडून जाण्यास भाग पडलं जातं. म्हणजे एकतर त्याला जास्त किंमत देऊन आणि विकायला लावलं जातं किंवा तो विकून जात नसेल तर त्याला इतका त्रास दिला जातो की तो सोडून जातो. या व्यतिरिक्त ज्या महिला आहेत, म्हणजे मुली आहेत, मला महिलाच म्हणावं लागेल कारण विवाहित महिलांना तिकडे लव जिहादच्या जाळ्यात फसवलं जातं. त्यांच्या मुलांसकट त्यांना मुस्लिम बनवलं जातं, कन्व्हर्ट केलं जातं. त्यांच्या मुली असतात, म्हणजे जशा आई वडील कामासाठी, मालवणीचा एक विचित्र प्रकार आहे, तिथला हिंदू समाज आहे, त्याचे आई वडील नोकरीसाठी बाहेर जातात, वेरॅज तिथे जो मुस्लिम समाज आहे तो तिथेच कुठल्या ना कुठल्या कामधंद्यामध्ये आहे. म्हणजे त्यांच्या घरातले स्त्री आणि पुरुष तिकडे मालवणीतच असतात मॅक्झिमम. मग आई वडील कामाला जाणाऱ्यांच्या ज्या मुली असतात त्या एकट्या असतात आणि त्यांना कुणाला ड्रग्सच्या आहारी नेणं, कुणाला कॉलेजला जाताना पटवणं, त्यांना काहीतरी गिफ्ट वगैरे देऊन आणि आपल्या खोटे मोठे शब्द बोलून आणि त्यांना आपल्या जाळ्यात फसवणं, अशा प्रकारे म्हणजे जो काही त्यांना मार्ग मिळेल त्या प्रत्येक मार्गाचा अवलंब करून त्यांना कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी मुलांना सुद्धा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर
सरकारी जमिनी आहेत, जसं म्हाडाची जमीन आहे, BMCची जमीन आहे, कलेक्टरची जमीन आहे, फॉरेस्ट खात्याची जमीन आहे, ज्याच्यामध्ये मॅनग्रोव्ह सुद्धा येतो. आता गेल्या 20-एक वर्षामध्ये साधारण 1000 ते 1300 एकर इतकी जमीन कब्जा करून त्याच्यावर अवैध वस्त्या बसवल्या गेलेल्या आहेत. बरं. आणि हा मालवणी पॅटर्नचा खूप गंभीर चेहरा आहे. म्हणजे असं आहे की फक्त मॅनग्रोव्हचं तुम्ही म्हणालात तर 300 ते 370 एकर इतकं मॅनग्रोव्हची तोड करून तिथे भरणी करून तिकडे अवैध वस्त्या करून ह्या रोहिंग्या बांगलादेशींना बसवलं गेलेलं आहे. ताई थोडंसं डिस्टर्ब करतो. मुंबईतल्या लोकांना मॅनग्रोव्ह माहिती आहे, पण बाकीच्या एरियातल्या लोकांना मॅनग्रोव्ह काय असतं आणि नैसर्गिकरित्या सुद्धा ते किती गंभीर प्रश्न आहे ते थोडंसं एक्सप्लेन करा ना. मॅनग्रोव्ह म्हणजे ज्याला आपण तिवर किंवा कांदळवन म्हणतो, ह्या समुद्री खार जमिनीवर उगवणाऱ्या वनस्पती आहेत, झुडपं आहेत आणि त्याच्या तळाशी पाणी असतं आणि बरेचसे जे मासे असतात ते अंडी घालतात आणि त्याची छोटी पिल्लं असतात ते त्या कांदळवनात पाणी असतं, त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी एक सुरक्षित भाग असतो, नर्सरी असते त्यांच्यासाठी. आणि जे कमी पाण्याचे जे जीव असतात जसे मडस्कीपर आहे किंवा खेकडा आहे ते त्याच्यामध्ये वास्तव करत असतात. म्हणजे एक नर्सरी, नॅचरल नर्सरी म्हणतात. त्याच्यामध्ये छोटे समुद्री जीव त्यांचं संगोपन होतं आणि पुढे जाऊन ते समुद्रात पुन्हा जातात आणि त्याची नीट वाढ होते. मत्स्य व्यवसायासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आजकाल जो प्रश्न म्हटला जातो की समुद्रात मासे कमी येतात, तर त्याचं कांदळवन नष्ट होणं किंवा हे मॅनग्रोव्ह नष्ट होणं हा त्यामागचं मोठं कारण आहे. दुसरं बरेचसे जलभराव होतात, पूर येतात, त्याचंही कारण हे आहे, कारण ह्या सगळ्या खारजमिनी डम्पिंग करून आणि त्याच्यावर अवैध वस्त्या बसवल्या जातात. म्हणजे इकडं जी सगळी झाडं होती दलदलीच्या जमिनीमध्ये ती सगळी त्याच्यावरती माती टाकून भरीव करून त्याच्यावरती झोपडपट्टी बांधली. होय होय बरोबर बोलतोय? होय, अगदीच. अच्छा. तर अशा प्रकारे त्या कांदळवनांवर त्यांनी वस्त्या बसवल्या. बरं, ह्या कारण स्थानिक लोकांना त्याची गरज नाही, स्थानिक लोकांची आपापली घरं आहेत, हे बाहेरून आणून आता बघा BMC मध्ये, कारण मुंबई महानगरपालिकेच्या अंडर हा एरिया येतो आणि मुंबईमध्ये एक नियम आहे की तुम्हाला तुमच्या घरात जरी बांधकाम करायचं असेल काही तर BMC अथॉराइज्ड कॉन्ट्रॅक्टर कडूनच तुम्हाला बांधावं लागतं. तुम्ही तुमच्या जमिनीवर तुमच्या मर्जीने तुम्ही घर नाही बांधू शकत. बरं. मग अशा वेळेस की ही जी काही बांधकामं झाली ही फक्त आणि फक्त BMCच्या कॉन्ट्रॅक्टर्सच्याच थ्रू झाली. ओके. मग हे कॉन्ट्रॅक्टर्स अवैधपणे बांधकाम करतात. मग हे प्रशासन आणि जनप्रतिनिधी यांच्या लक्षात कसं नाही आलं, आणि आलं तर त्यांनी ते होऊ का दिलं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि जेव्हा आता तिथले स्थानिक जे नेते आहेत ते स्वतःच, त्यांची 4थी टर्म आहे, म्हणजे गेल्या 15-16 वर्षांपासून तर ते स्वतः आहेत, त्याच्या आधी कुणी असतील, तर ह्या 20 वर्षामध्ये जर इतका बदल झाला तर याचा अर्थ की स्थानिक जनप्रतिनिधींचा त्याच्यावर वरदहस्त असायला हवा. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाहीत. आणि समजा त्यांनी काही न म्हणता असं केलं आहे तर त्यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही, हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. हाच तर मालवणी पॅटर्न आहे. तिकडे मूळचे लोक अगदी अत्यल्प आणि बाहेरून आलेले बांगलादेशी, रोहिंग्या तिकडे भरपूर, आणि त्यामुळे तिकडची जनसंख्येचं संतुलन बिघडलेलं आहे. तुम्ही पाहाल तर 2017 पासून तिथे मतदारांचं टक्केवारी इतके आमूलाग्र पद्धतीने बदललेली आहे. मालवणी हा भाग मालाड विधानसभेमध्ये येतो. 2017 नंतर मालाड विधानसभेमध्ये 45% मतदार संख्या वाढलेली आहे. अच्छा, एवढी? होय. आणि हा अतिशय मोठा आकडा आहे, कारण मुळात आपल्याकडे हिंदूंचं असं आहे की एक मूल जन्माला घालतात हल्ली. म्हणजे माझ्या लहानपणी हम दो हमारे दो म्हणायचे, आता काही लोक एकच मूल, एक ही बस हो गया. आणि त्याच्यानंतर बरेचसे दाम्पत्य असे असतात की ज्यांना मूल पण नको असतं किंवा काहींना होत नाही. अशा परिस्थितीमध्ये इतकी मतदार संख्या वाढणं हे प्रश्नचिन्ह निर्माण करतं. म्हणजे हे कोणीतरी बाहेरून आलेले म्हणजे हे हेतुपुरत सर अगदी प्लॅनिंगने, लॉंग टर्म प्लॅनिंगने हे सगळं केलं गेलं आहे. आणि तेही सरकारच्या जमिनी बळकावून कब्जे करून बसवणं, म्हणजे जी संसाधनं आहेत, जी आपल्या जनतेसाठी आहेत, शासनाच्या कार्यांसाठी आहे, त्याच्यावर डल्ला मारून तुम्ही हे सगळं करतायत. म्हणजे अगदी फुकट सगळं करतायत. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला आकडेवारी सांगते.
मालाडमध्ये काही वॉर्ड आहेत, म्हणजे पूर्ण मालाड विधानसभेमध्ये 45% मतदार वाढले. त्याच्यामध्ये एक वॉर्ड आहे, वॉर्ड क्रमांक 48. 2017 नंतर तिकडे 67% मतदार वाढले. 67%? होय. वॉर्ड नंबर 33 आहे, त्याच्यावर 54% वाढले आणि बाकीचे 43 वगैरे वगैरे असे भरपूर आहेत. तर हे मतदार वाढणं आणि त्याच्यामध्ये पण एका विशिष्ट धर्माचं त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असणं हे अतिशय चिंताजनक आहे. मी इथे कुठल्याही धर्मावर कटाक्ष करत नाहीये, पण जे फॅक्ट आहे, जे आकडेवारी समोर येते त्याच्यावरून जे दिसतंय ते चिंताजनक आहे. आणि त्यातही जे विशिष्ट लोक आहेत आणि ते जर बाहेरून आले असतील तर ते खूप गंभीर गोष्ट आहे. बरोबर. ह्याच्यावर सखोल चौकशी व्हायला हवी. खरं तर अजूनपर्यंत का झाली नाही हे दुर्दैव आहे, पण लवकरच सरकारने त्याच्यावर कारवाई करावी. SIR सारखा जो प्रकार आहे बिहारमध्ये झाला, बंगालमध्ये सुरू आहे, तो आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रातही झाला, तर ह्यातून बरंच काही बाहेर येईल. ताई, मगाशी तुम्ही सांगितलं की 2 पॅटर्न राबवले जातात. एकतर त्यांची जागा असेल ती जास्त किमतीमध्ये हे लोक घेतात आणि हिंदू लोकांना बाहेर काढतात, आणि जर एखादा विकत नसेल स्वतःची प्रॉपर्टी तर त्याला काहीतरी त्रास देण्यात येतो. एक उदाहरण म्हणून सांगा की समजा 20 लाख रुपयाची जागा असेल तर हे लोक किती पैसे देतात ॲडिशनल? तुम्हाला एक अंदाज म्हणून काहीतरी 2 उदाहरणं सांगते. हां. मालवणीमध्ये एक छेडा कॉम्प्लेक्स म्हणून होतं. त्या छेडा कॉम्प्लेक्समध्ये 90% हिंदू होते. बरं. म्हणून त्याचं नाव छेडा कॉम्प्लेक्स होतं ना. ही कॉलनी होती, म्हणजे तिकडे स्लम आहे, पण त्या ठिकाणी बिल्डिंग झाल्या होत्या त्या छेडा कॉम्प्लेक्समध्ये आणि अगदी मोठी सोसायटी आहे. त्या छेडा कॉम्प्लेक्समध्ये जर 50 लाखाला फ्लॅट विकला जायचा तर बऱ्याचशा लोकांना 60 लाखामध्ये 65 लाखामध्ये ते वाढीव रक्कम देऊन आणि हळूहळू त्याच्यामध्ये इतर धर्मियांनी यायला सुरुवात केलं. मग हळूहळू काय होतं की या लोकांचं प्रमाण वाढलं की आपले लोक तिकडून निघून जातात. हा एकदम सिंपल शांतीपूर्ण प्रकार, जिथे वाढीव तुमच्यापेक्षा जी मार्केट रेट आहे त्याच्यापेक्षा 10-15 लाख रुपये जास्त देणार आणि एक माणूस शिरला की तो त्याची माणसं आणत जाणार आणि मग बाकीच्या लोकांना तिथून पलायन करायला. शेवटी जे उरलेले लोक असतील त्यांना तर वाढीव रेट पण द्यायची गरज नाही. ते स्वतःच आपले हिंदू लोक असे असतात की आपण मायनॉरिटीमध्ये आलो की आपण स्वतःहूनच सोडून जातो. त्याचं कारण काय की बऱ्याचशा मुलींवर अत्याचार केले जातात, ते तुम्हाला मी नंतर सांगतेच. आता हा सरळपणे अगदी स्मूथली अगदी कोणाच्याही लक्षात न येता हळूहळू होणारा प्रकार. दुसरा प्रकार त्रास द्यायचा प्रकार. हो, दुसरा प्रकार असा आहे की हिंदू मुस्लिम दोघेही एकत्र राहत आहेत. मग ईद वगैरे प्रकार येतो आणि त्याच्यामध्ये ते बकरे वगैरे सोसायटीच्या आवारात कापले जातात. त्यांचे रक्ताचे पाठ तिकडे वाहतात. अर्थात ते परमिशन घेऊन करत असतील, त्याबद्दल मला काही म्हणणं नाही, पण जेव्हा शाकाहारी हिंदू समाज ते सहन करणं खूप कठीण असतं. म्हणजे त्यात मांसाहारी नाही आहे तसं नाही, पण जे शाकाहारी हिंदू समाज आहे त्यांच्यासाठी खूप कठीण पडतं हे. आणि मग ते सतत बघून आणि सतत त्या वातावरणात राहणं त्यांना कठीण होतं. मग ते त्यातून काढता पाय घेतात वाद वाढवण्यापेक्षा. आणि हिंदू समाज हा मध्यम मार्गी समाज. पण मी म्हणेल की नॉनव्हेज खाणारा माणूस सुद्धा घरामध्ये कोण जनावर कापत नसेल. नाही ना, आपल्या हिंदूंमध्ये आपण खाणारे लोकही रक्त नाही पाहू शकत. हां, जे नॉनव्हेज जरी खातात, चिकन मटनच्या दुकानात जर आतमध्ये जाऊन ते काय प्रकार चालू असतो ते आपले लोक बघत पण नाही बघत डोळ्यांनी. त्यामुळे मग ते तुम्ही म्हणता तसं टॉर्चर करून त्रास देऊन बाहेर काढलं जात असेल. मग दुसरा प्रकार अजून एक आहे, म्हणजे माझ्या परिचयात एक महिला आहेत, त्या मालवणी म्हाडा कॉलनीमध्ये अगदी राहतात. ती सोसायटी पूर्ण हिंदूंची होती. हळूहळू तेथे मुस्लिमांची संख्या वाढत राहिली आणि आता 2 किंवा 3 फॅमिलीज तिकडे आहेत जे हिंदू आहेत. आणि त्याच्यामध्ये ही महिला एकटी, हिला पाठीपुढे कोणी नाही. आणि हे गोष्ट आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलेली. अच्छा. मग तिचं एक कारण घेऊन तिच्याशी भांडण करणं, तिला त्रास देणं हा प्रकार सुरू केला. आणि सगळ्यात मोठी हद्द म्हणजे ती बाई शाकाहारी आहे आणि त्या शाकाहारी बाईच्या दारामध्ये मांसाचे तुकडे टाकले. इंटेन्शनली असं? इंटेन्शनली. म्हणजे की तिनं घर सोडावंच त्रास देण्यासाठीच. अनेक प्रकारे त्रास, म्हणजे तिच्या डोक्यावर परिणाम व्हावा, तिने आत्महत्या तरी करावी किंवा सोडून तरी जावं. म्हणजे एक व्यक्तीने तर त्याला त्रास अशा प्रकारे दिला की तिच्या बाजूचंच घर आहे, हे घर मला मिळालं तर मध्ये फक्त एक दरवाजा बनवायचा की माझं घर मोठं होणार, मग यासाठी त्यांनी त्रास द्यायचा. तर हा प्रकार सर्रास तिकडे चालू आहे. अर्थात त्या महिलेने अगदी अडून राहून आणि ते केलं नाही आणि नाही केलं म्हणून तिला त्रास सुरू आहे आणि तो होत राहणार.
पण आता किती अडून राहायचं हे आपल्यावर असतं. शेवटी रोजच्या जीवनामध्ये जेव्हा आपण रोज जगतो, रोज भांडून भांडून नाही जगू शकत. बरोबर. कुठेतरी माणसाला मानसिक शांतता हवी असते आणि त्यातून तो काढता पाय घेतो. हा एकदम भयंकर प्रकार आहे. बरोबर. ताई, धारावी झोपडपट्टी आपण बरेचसं मध्ये ऐकलं की धारावी झोपडपट्टीचा आता ते पुनर्वसनचा प्रकल्प वगैरे होणार आहे. पण एक वेगळाच डेटा मी मध्ये बघितला होता, त्याच्या बाबतीत थोडासा खुलासा करा की धारावीच्या झोपडपट्टीमध्ये पूर्वी 90% हिंदू लोक राहत होते आणि आत्ता रिसेंटली जे सर्वेज वगैरे जे झाले त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की 30%च्या आसपासच त्या धारावी झोपडपट्टीमध्ये हिंदू उरलेत आणि बाकीचे सगळे विशिष्ट समुदायाचे लोक आणि हे बांगलादेशी जिहादी सगळे तिथं वसवण्यात आले आहेत. याच्यात किती सत्यता आहे? हा, योगायोग म्हणजे असं आहे की मी अगदी 2 दिवसापूर्वीच धारावीत गेले होते आणि त्या धारावीमध्ये एक वॉर्ड नंबर 185 समथिंग काय आहे तिथे, त्या भागामध्ये मी गेले होते आणि हिंदू आणि प्रामुख्याने मराठी लोक तिकडे जास्त आहेत. पण तिथे जात असताना, म्हणजे त्या पट्ट्यात मी गेले, तिथे जात असताना मला आजूबाजूला सगळे अहिंदूंची माणसं, जे हिंदू नाही आहेत अशा लोकांच्या वस्त्या मला खूप भेटल्या आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर मी हा भ्रमात होते. पूर्वी मला असं वाटायचं की धारावी हा मेजॉरिटी हिंदू आहे आणि खरंच त्या भ्रमात मी होते. आणि तिकडे गेल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. तिकडचे जे कार्यकर्ते होते ते म्हणाले, ताई इथे 90% मराठी लोक राहायचे धारावीमध्ये पूर्वी. हा, पूर्वी म्हणजे इतरही हिंदू, मराठी गैर मराठी हिंदू सुद्धा होते, अतिशय कमी प्रमाण होतं. हिंदूंचं एकूण प्रमाण 90% होतं. बरं, आता जी व्यक्ती मला बोलली ती एक 40 वर्षाची असेल, त्याच्या लहानपणी 90% होते म्हणाले. मग धारावी पॅटर्न हा मला म्हणावं लागेल, कारण की 90% वरून फक्त 30% वर येणं ही खूप गंभीर गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही बाहेरून लोक आणून वसवता, तुम्ही पॉप्युलेशन म्हणजे बर्थ रेट जास्त ठेवून करता, त्यांचे विवाह खूप लवकर वया होतात. एकतर मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छिते की युनिफॉर्म सिव्हिल कोड जेव्हा येईल तेव्हा येईल, पण जर हिंदूंना लग्नाचं वय 18 वर्ष आहे तर मुस्लिमांना ते वयाचं बंधन का नाही? ते असायला पाहिजे, कारण त्यांच्या 15 वर्षाच्या मुली लग्न करू शकतात. त्या मासिक धर्म त्यांना सुरू झाला, प्रजनन करण्यासाठी त्या सक्षम झाल्या की त्या लग्न करू शकतात. आणि त्याच्यामुळे असं होतंय की तुमचा मुलगी आणि त्यांची नात एकाच वेळेस वर्गात असतात. तुम्ही वर्गमैत्रिणी, कमी जनरेशन तयार होणार आणि त्यांच्यात जास्त जनरेशन तयार होणार. तुमच्या 3 जनरेशन मध्ये त्यांची 6वी जनरेशन असते, 5वी तर नक्कीच आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलं अपत्य किती जन्माला घालणे त्याच्यावर लिमिट नसतं. बरोबर. आणि सगळ्या सरकारी स्कीम्सचा फायदा हेच घेतात. सरकारी मला दुःख वाटतंय की आपण एक राईट टू एज्युकेशन हा प्रकार आणला आणि राईट टू एज्युकेशन याच्यासाठी आणला की प्रत्येक गरीबाला सुद्धा, प्रत्येक व्यक्तीला हे शिक्षण मिळायला हवंय म्हणून. पण राईट टू एज्युकेशनचा इथे इतका मोठा दुरुपयोग होतोय आणि हा सगळीकडे होतोय आणि सगळ्या पॅटर्नमध्ये होतोय. ह्या फोरममधून मी हा मुद्दा सरकारपर्यंत नेऊ इच्छिते. प्रायव्हेट शाळांमध्ये 25% गरिबांना तुम्ही प्रवेश द्यावा, हा राईट टू एज्युकेशन म्हणतंय, बरोबर आहे. आता शिक्षण मिळायला पाहिजे हे कंपल्सरी आहे. शिक्षण कोणत्या माध्यमातून मिळायला पाहिजे ह्याचं कंपल्शन नाही आहे ना. मग मराठी माध्यमाच्या किंवा व्हर्नॅक्युलर मीडियमच्या BMCच्या शाळा पूर्ण मुंबईमध्ये बंद पडत आहेत आणि यांच्या मुलांना मोठ्या उच्चभ्रू लोकांच्या महागड्या प्रायव्हेट स्कूलमध्ये फ्रीमध्ये ॲडमिशन हवं असतं 25% मध्ये. मला हा नियम का चुकीचा वाटतो की राईट टू एज्युकेशनमध्ये तुम्ही हा बदल करावा की स्थानिक ज्या BMCच्या शाळा आहेत त्या शाळेची पटसंख्या पूर्ण झाली आणि त्याच्यात जागा नसेल तर कोणत्याही मीडियमच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये तुम्ही मागा. म्हणजे पहिले ॲडमिशन्स तुम्ही BMC शाळांमधून घ्यायला हवेत आणि नंतर इकडे. त्याच्यात अजून एक क्लॉज असा पण आहे की हा कायदा ॲप्लिकेबल नाही आहे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्सला. म्हणजे ख्रिश्चन मिशनरी लोकांची जर शाळा असेल किंवा मुस्लिम समुदायाची रिझर्वेशनची जर शाळा असेल तर त्याला 25%चा क्लॉज नाही आहे. हा फक्त नॉन मायनॉरिटी, म्हणजे थोडक्यात हिंदू ट्रस्टमध्ये सगळे ट्रस्टी लोक जर हिंदू असतील अशाच शाळांना हा 25%चा क्लॉज ॲप्लिकेबल आहे. अगदीच. आणि मला अतिशय दुःख वाटतं
की खरं तर हा विषय आपला मालवणी पॅटर्नमधला नाही आहे, पण आपल्या देशात गेल्या 100 वर्षापासून जो पॅटर्न, 100 नाही 120 वर्षापासून 1905ला हा कायदा आला आणि त्याच्यामध्ये सगळी आपली मंदिरं ताब्यात घेतली गेली. विषयांतर करते मी, पण एक काशी विश्वनाथ कॉरिडॉर बनला होता आणि भारतातले सगळे हिंदू खुश झाले होते की मोदीजींनी खूप छान काशी विश्वनाथ कॉरिडॉर बनवला ही चांगली गोष्ट आहे. पण मला ना त्यावेळेस खूप दुःख झालं होतं. माझं मन आहे ना असं कळवळत होतं. का कळवळत होतं म्हणून माहिती आहे? ते झाला म्हणून नाही, वाईट नाही वाटलं मला म्हणून. त्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचा खर्च होता 400 कोटीच्या आसपास, थोडासा कमी. तुम्हाला माहिती आहे सर्वेशजी, तिरुपती बालाजी मंदिराच्या एका महिन्याच्या हुंडीचा रेव्हेन्यू तेवढा आहे. म्हणजे आपण दर महिन्याला एक काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधू शकतो, इतकी आपली क्षमता आहे आणि इतका आपल्या हिंदूंचा पैसा हिंदूंपासून वंचित ठेवला जातोय. तर ह्याचं मला प्रचंड दुःख आहे. आता तामिळनाडूला जो विषय झाला, त्या मंदिराच्या डोंगराच्या टोकाशी ते दीपमाला काहीतरी जळवण्यासाठी बंदी यावी म्हणून स्थानिक, मला वाटतं काय DMK सरकारने त्याला विरोध केला होता. आणि हायकोर्टच्या जजने जेव्हा डिसिजन दिला त्याच्या विरोधात तो महाभियोग वगैरे. महाभियोगाचं गणित तुम्हाला मी वेगळं सांगते. त्याची गंमत आहे का, भारतातील जितकीही मंदिरं सरकारच्या ताब्यात आहेत त्यात सगळ्यात जास्त मंदिरं तामिळनाडू सरकारच्या ताब्यात आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे किती मंदिरं त्यांच्या ताब्यात आहेत तामिळनाडू सरकारच्या? 44,000 मंदिरं. म्हणजे तामिळनाडू सरकार सगळ्यात जास्त पैसा जो कमवत आहे हिंदूंकडून, मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माकडून त्यांना ते मिळत नाही, कारण ते ताब्यात नाही आहेत त्यांच्याकडे त्यांची धर्मस्थळं, फक्त हिंदूंचीच आहेत. तो कायदा फक्त हिंदू धर्म. बरोबर आहे. मग हिंदूंची सगळी मंदिरं त्यांच्या ताब्यात आहेत. हिंदूंचा पैसा सगळा सरकारकडे जमा होतोय. त्याचे जे काय रेव्हेन्यू टॅक्सेस आणि त्यांची जी काही चंगळ चालू आहे ते त्यांच्याकडे आहे. मंदिराच्या जमिनी ते वापरतात आणि त्याच्या भाड्यातून हजारो कोटी, म्हणजे दरवर्षी 6,000 ते 7,000 कोटी इतका रेव्हेन्यू त्यांना मंदिराच्या जागा आणि प्रॉपर्टीज वापरून मिळतोय. आणि त्याच हिंदू धर्माच्या विरुद्ध डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व अशा प्रकारचं कॉन्फरन्सला प्रमोट करत आहे ते तामिळनाडू सरकार. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की जिथून तुम्हाला लाभ होतो त्याचं तुम्ही संपवायला निघालात. म्हणजे इतकं तरी कोण करू शकतं? पण त्याचं कारण हेच आहे ना शेवटी, की ती हिंदूंचं पॉप्युलेशन त्या पण राज्यातून कमीच होत चाललंय ना. निश्चितच आहे त्याचंच कारण. आणि महाभियोगाच्या वर तुम्ही म्हणाल ना, ज्या इम्पिचमेंटच्या ह्याच्यावर ज्या सह्या केल्या, आता तुम्हाला माहिती आहे का 100 खासदारांनी कमीत कमी त्याच्यावर सही करावं लागते. त्या 100 खासदारांचा आकडा पूर्ण नव्हता होत, म्हणून महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाने त्याच्यावर सही करावी. तो महाभियोग होण्यासाठी 100 आकडा पूर्ण व्हावा म्हणून महाराष्ट्राच्या खासदारांनी त्याच्यावर सही करावी. ते पण हिंदू मंदिराच्या बाजूने तुम्ही न्याय दिलेला त्या न्यायाधीशांना. ह्याच्यापेक्षा दुर्दैव ते काय? मला खूप वाईट वाटतं की बाळासाहेबांच्या मुंबईतून, बाळासाहेबांच्या धरतीमधून बाळासाहेबांचे समर्थक म्हणवणाऱ्या लोकांनी त्याच्यावर सही केली. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव माझ्या लेखी तर दुसरं नाहीच आहे. बरोबर आहे ताई. हे मालवणी आणि ह्या सगळ्या वर्सोवा एरियाजमध्ये एक ड्रग्स जिहाद असं पण एक सगळं षडयंत्र होत आहे. गरीब लोकांना ड्रग्सच्या सगळ्या सवयी लावून आणि त्यांच्याच माध्यमातून ड्रग्स विकण्यात पण येतात. हे सगळं कशा पद्धतीनं ऑपरेट होतं ग्राउंडवरती? हे सत्य आहे का? अगदी खूप वाईट सत्य आहे, हे कटू सत्य आहे, पण दुर्दैवाने ते आहे. आणि त्याची यंत्रणा इतकी भयंकर आहे. आता ड्रग्सचं म्हणाल ना, एकतर अगदी निम्न स्तरावरल्या लोकांमध्ये जास्त आहे आणि दुसरं उच्चभ्रू स्तरातल्या लोकांमध्ये जास्त आहे. आणि जे हे गरीब तबक्यातली लोक आहेत, म्हणजे ह्या बऱ्याच गरीब मुलांना जे शाळांमध्ये शाळापासून चालू असतो हा प्रकार. शाळेतल्यापासून, शाळेच्या बाहेर रिक्षा उभ्या असतात आणि मग त्यांना शाळेत एकमेकांना बोलून गप्पा मारून खाऊ घ्यायला जातात तेव्हा वगैरे, आणि हळूहळू त्यांना त्या ड्रग्सच्या आहारी केलं जातं. शाळेच्या मुलांपासून कॉलेजच्या मुलांपर्यंत आणि अगदीच गल्ल्यांमध्ये टवाळी करणाऱ्या मुलांमध्ये रिक्षावाले ह्याच्यामध्ये सगळे सामील असतात. आता हे काय करतात की आधी पार्टीला घेऊन जाणार, फ्रीमध्ये ड्रग्स देणार आणि त्यांना ते हळूहळू सवय लावणार. आता असतात हे खूप गरीब
एकदा सवय लागल्यानंतर ड्रग्स सारखं घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. मग त्यांना हे ड्रग्सची सवय लावणारे हेच लोक पुन्हा त्यांना काय आयडिया देतात की तुम्ही हे ड्रग्स विका, त्याच्यातून तुम्हाला बेनिफिट मिळेल, त्याच्यामधून तुम्ही हे करा म्हणून. पहिल्या सवय लावली जाते आणि नंतर पूर्ण धंदा त्याच्यावरती केला जातो. होय. मग जेव्हा 2 वर्षापूर्वी मी एक RTI मधून डेटा मागवला होता मालवणी पोलीस स्टेशनमधून, आणि त्याच्यातून मला एक खूप मोठी लिस्ट मिळाली. त्याच्यात त्यांची नावं, ॲड्रेस सगळं काही होतं. जे अरेस्ट झाले होते म्हणजे ड्रग्सचं सेवन करताना किंवा ड्रग्सची विक्री करताना जे अरेस्ट झाले होते, पकडले गेले होते, त्यांची खूप मोठी लिस्ट होती. आणि खूप खेदाची गोष्ट आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते सगळे लोक अगदी झोपडपट्टीत राहणारे आणि अतिशय गरीब कुटुंबातील होती सगळी मुलं किंवा माणसं सगळी जी काही होती. मग मला आश्चर्य वाटतं की गरिबांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांच्याकडनं ड्रग्ज विकवलं जातं. त्यांना त्याचं काय बेनिफिट मिळतं अशातलाही भाग नाही. फक्त आपल्याला ड्रग्ज विकल्यानंतर जे पैसे मिळतात त्याच्यातून जो पैसा येतो त्याच्यातून आपण ड्रग्ज सेवन करू शकतो, फक्त एवढंच त्यांचं बेनिफिट असतं. म्हणजे ते बेनिफिट नाहीच आहे, पण त्यांच्या लेखी ते बेनिफिट असतं आणि तेवढ्यासाठी ते सगळं करतात. म्हणजे गरिबांच्या गरिबीचा फायदा उचलून त्यांच्याकडून हे ड्रग्ज विकवली जातात किंवा त्यांना कन्झ्युम करायला लावलं जातं. आणि ह्यांचे सगळे करते करविते कधीही पोलिसांच्या तावडीत सापडत नाहीत आणि स्थानिक नेतृत्व त्याच्यासाठी काहीही करत नाही. काही लोकांनी सुरू केलं होतं, काही हेल्पलाईन तिकडे सुरू केली होती आणि लोकांना इन्फॉर्मेशन द्यायला वगैरे सांगितलं होतं आणि तिकडच्या एक स्थानिक नेत्यांनी हा प्रकार केलाही होता मालाडमध्ये. परंतु त्याला फारसं काही यश नाही आहेत, कारण हे बदलत राहतं. विकणारे बदलत राहतात, खरेदी करणारे बदलत राहतात आणि तिथे जे लोकनिर्वाचित प्रतिनिधी आहे त्यांचा ह्याच्यावर काहीही प्रतिक्रिया येत नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की स्थानिक नेतृत्वांच्या वरदहस्ताशिवाय ह्या गोष्टी कशा काय होऊ शकतात. म्हणजे नाही, त्यांच्या वरदहस्ताशिवाय होऊ शकतात ह्याच्यावर माझा विश्वासच नाही. हे ते उडता पंजाब म्हणून एक पिक्चर आला होता की ज्याच्यामध्ये हेच दाखवलं होतं की पंजाबच्या मेजॉरिटी यंग पॉप्युलेशनला ड्रग्ज आणि या सगळ्या चरस गांजासारख्या गोष्टींचं अब्यूज करायला लावून अख्खी त्यांनी तिथं जनरेशन बर्बाद करून टाकली. आणि एकदा तुम्ही यंग जनरेशनला बर्बाद केलं की त्याच्यानंतर असं आपण म्हणूया की ते राज्य जिंकणं खूप इझी असतं. आणि आज आपण बघतो पुढं की ते खलिस्तानचा जो वाद निर्माण झाला आहे, भारतापासून आम्ही वेगळ्या पंजाब प्रांताची मागणी वगैरे, या सगळ्या गोष्टींची बहुतेक ही सुरुवात असते असं म्हणायला हरकत नाही. अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे. मी मध्ये माझ्या वाचनात आलं होतं की आपण एका 17 वर्षाच्या मुलीला दत्तक घेणार आहात आणि त्या पीडित मुलीबरोबर, तर तो काय प्रकार झाला होता म्हणजे ते तुम्हीच थोडंसं. अगदीच मागच्या महिन्यातलीच गोष्ट आहे. ती मुलगी अगदी 17 वर्षाची मुलगी कॉलेजवरनं रिटर्न येत होती. परत येत असताना संध्याकाळी 4 वाजता म्हणजे भर दिवसा त्या एका पर्टिक्युलर एरियामध्ये कदाचित कुणी नसेल आणि त्यातल्या 3 मुलांनी तिला एका दुकानात खेचून घेऊन गेले आणि केला. 17 वर्षाची तुम्ही पाहाल ना, अगदी छोटी मुलगी दिसते ती, अंगाने अगदी कृश वगैरे. 3 मुलांना तर ती नाही प्रतिकार करू शकली. ते बिचारी घरी परत गेली आणि त्याच्यानंतर ती मुळीच कुणाला काही बोललीच नाही. फक्त तिने काय प्रकार केला, कॉलेजला जायचं बंद केलं. आता प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतात, आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, काय काय व्हावं. पण आठवडाभर झाले मुली कॉलेजला जाईच ना. मग आईने विचारलं, तिला खोदून विचारायला सुरुवात केली, काय झालं, कॉलेजमध्ये काय झालंय का, कोणी काय बोलतंय का, त्रास देतंय का. आई काय ऐकेच ना. मग मुलगी रडायला लागली आणि मग रडायला लागल्यानंतर मग आईने प्रेमाने विचारलं, तेव्हा तिने सगळा प्रकार सांगितला. तर तिच्यासाठी तिच्या घरातून निघून ते त्याच एरियातनं जाते ना, जाणार तिथून, येणार तिथूनच. जेव्हा तिचं येणं जाणं तिथून होणार, त्या स्मृती तिला जगू देणं, कशा जगू दिलं असतं तिला. आणि त्या भीतीने, त्या भयानक त्या आठवणी तिला नको होत्या म्हणून तिने जाणंच बंद केलं. मग त्या दिवशी कळल्यानंतर आई वडील तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मलाही कळलं, मीही गेले तिकडे. पण आई वडिलांचं असं होतं की नाही ताई, हा विषय समाजापुढे नाही यायचा आहे, आमची मुलीची जात आहे, तिचं उद्या लग्न करायचं आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं, हे हळूहळू हिला गावाला घेऊन जाणार आणि हिचं गावाला जाऊन गपचूप लग्न करणार. पण तुम्ही विचार करा की ह्यातले 2 जिहादी होते, अशा त्या 3 मुलांनी तिचा गँगरेप केला होता. पण त्या मुलीचा काय दोष होता. जी चूक तिने केली नाही, जो गुन्हा तिने केला नाही, तिची शिक्षा तिला का मिळावी.
बरोबर. तुम्ही आधीच सुरुवातीला म्हणालात तसं महिला सुरक्षा आणि सन्मान या विषयावर मी काम करते. मग त्या मुलीला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे ना, आणि मग तो सन्मान तिला मिळावा ह्याची पूर्ण जबाबदारी मी घ्यावी, मी ते सुनिश्चित करावं. म्हणून मी स्वतः जाहीर केलं की आजपासून ती माझी मुलगी, अर्थात या विषयावर मी काम करते, आई बनूनच काम करते. जोवर तुम्ही मुलीची आई नाही म्हणाल, तिला समजू नाही शकत, तिच्यासाठी काम नाही करू शकत. पण ह्या मुलीला तर मी प्रत्यक्ष अगदी तिला दत्तक घेणार. तिच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नापर्यंत तिने जी स्वप्न पाहिली ती स्वप्न सगळी पूर्ण व्हायला पाहिजेत. तिला तिच्या लाईफशी कॉम्प्रोमाइज करता कामा नये. त्याच्यासाठी ते जे झालं, ज्याच्यात तिची काही चूक नाही, त्याच्यासाठी तिचं शिक्षण थांबू नये, तिचं करिअर थांबू नये. उलट तिने या विरुद्ध काम करावं आणि समाजासाठी एक उदाहरण बनावं की तुम्ही मला तोडायचा प्रयत्न केला असलात तरी मी तुटणार नाही, हे प्रत्येक मुलीला वाटावं. मी या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलींना म्हणेन, बऱ्याच मुली लव जिहादच्या शिकार बनतात. अर्थात मला लव जिहाद हा शब्दच वापरायला आवडत नाही, कारण हे लोक मुलींशी इतक्या घाणेरड्या प्रकारे वागतात की मी ह्याला म्हणेन दिस इज नॉट लव जिहाद, दिस इज जिहाद अगेन्स्ट ह्युमॅनिटी. मानवतेच्या विरुद्धचा जिहाद आहे हा. त्यामुळे मला खरं तर हा शब्द बोलायला आवडत नाही, पण लोकांना कळावं म्हणून मी ते बोलत असते. तर हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये म्हणजे भयानक प्रकार होतात. पण मी या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना म्हणेन की प्रत्येकाने, म्हणजे आज मी इथे करते हे काम प्रीती राऊतचं नाही आहे, हे काम कोणत्याही हिंदूवादी संघटनेचं नाही आहे, हे काम कोणत्याही हिंदूवादी पक्षाचं नाही आहे. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्य, आपली जबाबदारी समजून आपल्या आसपासच्या मुलींच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे यायला पाहिजे. असं जर कोणी असं झालं असेल तर प्रत्येक व्यक्तीने तिचं आईवडील बनून काम करायला पाहिजे. आणि असं जर केलं तर मला सगळीकडे धावत जाण्याची गरज पडणार नाही. ताई, अजून एक याच्यामध्ये विचारतो, आता हे स्पेसिफिक तुम्ही महिला आहे म्हणूनच तुम्हाला विचारतो, अजूनही उच्च शिक्षित वर्ग जो ज्या ज्या एरियामध्ये राहतो, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि ज्या भागामध्ये असा बांगलादेशी घुसखोरांचा एवढा काही जास्त प्रभाव नसतो, अशा एरियामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना अजूनही असंच वाटतं की बॉलिवूडमध्ये कोणती तरी दाखवणारी संकल्पना आहे लव जिहाद वगैरे, किंवा असं काही रिअल जगामध्ये काहीच नसतं. हा सगळा जो कोणतरी सोशल मीडियामध्ये नेरेटिव्ह चालवतोय आणि ते सर्व धर्म समभावचं च्यवनप्राश जे सगळ्यांना खायला दिलंय, तर हे सगळं या लोकांना आपण बदनाम करण्यासाठी करतोय असं अनेक महिलांना वाटतं. म्हणजे कितीही त्यांचं वय जरी जास्त असलं तरी त्यांना अजूनही त्यांच्या डोळ्यावरती ते बॉलिवूडची ती मोहमाया अजून तशीच बसलेली आहे. मागच्या महिन्यामध्येच 2-4 महिन्यापूर्वी मानखुर्द एरियामध्ये जो काही सेक्शुअल अब्यूजचा जो प्रकार झाला तो तुम्ही तुमच्या शब्दामध्ये प्लीज महिलांचे डोळे उघडण्यासाठी थोडंसं सांगा. म्हणजे अतिशय भयानक प्रकार आहे आणि मला हे सांगताना बोलताना खूप वेदना होत आहेत. त्या वेदना असासाठी होत नाही आहेत की त्या मुलीवर अत्याचार झाला, मी मुलींवर होणारे अत्याचार पाहतच आले, पण त्या मुलीशी अतिशय घाणेरडा अत्याचार झाला आणि विशेष गोष्ट म्हणजे तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांवर काहीही कारवाई झाली नाही. मी आता मागच्या मुलीला दत्तक घेण्याचं कारण याच्यासाठीच बोलले, कारण त्याच्या पाठचा हा अनुभव होता. शाळेत जाणारी ती मुलगी, 8वीतली मुलगी, आणि कुठला तरी त्या एका नाजूक क्षणाला ती एका विधर्मी मुलाच्या प्रेमात पडली. आणि या लोकांचं एक विशेष मोडस ऑपरेंडी असते, हे लोक लगेच फिजिकल होतात. जेव्हा तुमच्या मुलांमध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात, प्युबर्टीमध्ये आलेली मुलं, जेव्हा तुमची बॉडी रिप्रोडक्शनसाठी रेडी होते, मुली मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होतं त्यांना, त्यावेळेस पुरुषाचा स्पर्श म्हणजे ते खूप आवडतं मुलींना, ते चांगलं वाटतं आणि त्याच्यामध्ये नैतिकता आणि अनैतिकचा प्रश्न नाही आहे, ते नैसर्गिक आहे. आणि त्यावेळेस हे मुलं त्यांच्याशी फिजिकल होतात. ती प्रेम करत असते, त्यांची विकृती असते आणि त्या मुलाने तिच्याशी फिजिकल झाले, पण त्याने त्या प्रेमाचा रिस्पेक्ट नाही केला. त्याने त्याच्याबरोबर दुसऱ्या पुरुषांना पण इन्व्हॉल्व केलं. तिला भीती घालून, ब्लॅकमेल करून बोलवलं गेलं वारंवार आणि एके दिवशी मोठमोठ्या काही गोष्टी घुसवून आणि नंतर तिला इजा झाली, तिकडे मोठी इजा झाली. तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव व्हायला लागला आणि तो रक्तस्राव काही थांबेना. तेव्हा तिच्या आईवडिलांना कळलं हे सगळं आणि
अतिशय दुर्दैवाची आणि वेदनादायी गोष्ट अशी आहे, कारण उत्तर भारतीय कुटुंब होतं. आई वडिलांनी सरळ बोरिया बिस्तर गुंडाळला, मुलीला घेऊन गावाला निघून गेली. हे सगळं करणाऱ्यांना काहीही दंड मिळाला नाही. आपण ज्या तळहाताच्या फोडासारखं ज्या मुलींना जपतो, ज्यांचा आपण एवढा आदर करतो, ज्यांच्यावर आपण इतकं प्रेम करतो, त्या मुलीच्या शरीराशी अशा पाशवी पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या जेव्हा लोक असतात ना, ते असं मन असं इतकं व्यतीत होतं, म्हणजे मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी ते गँगरेपचा प्रकार सांगितला, ती मुलगी माझ्या भावनांशी जोडली गेली. तिचे वडील जेव्हा माझ्यासमोर होते ना दादा, त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते, म्हणजे ते बापच समजू शकतो किंवा आईच समजू शकते की त्यावेळेस काय असतं. एक असहायता, फ्रस्ट्रेशन, दुःख आणि कुणास ठाऊक किती साऱ्या अशा भावनांचा संगम त्याच्या चेहऱ्यावर होता. आणि तो व्यक्ती माझ्याकडे अशा पद्धतीने बघत होता, म्हणजे मला खूप वाईट वाटलं. म्हणजे मी माझ्या त्यावेळेसची भावना तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही. आपल्या मुलींशी इतकं सगळं काहीतरी होतं. आता हे उच्चभ्रू समाजातलं तुम्ही म्हणाल ना, ते हे डोळ्यांनी हे प्रकार पाहत नाहीत. आणि मग आपण ज्या गोष्टी पाहत नाहीत त्या नाहीत असं नसतं ना. जेव्हा त्यांच्यासोबत होतं तेव्हा कळतं. आता माझ्या ओळखीमध्ये एका व्यक्ती, म्हणजे अगदी तुम्ही ठीक आहे, तुम्ही करता सगळं ते ठीक आहे, आम्हाला तुमच्या कामाचा आदर आहे, पण मॅडम आम्ही हे सगळं काही मानत नाही, आम्हाला ह्याच्यामध्ये काही नाही, आम्हाला सर्व धर्म समभाव आहे, त्यामुळे हे तुमच्या गोष्टी तुमच्याकडेच ठेवा, बस करा. हे उत्तर मला मिळालं. त्यांच्या ड्रायव्हरने, त्यांच्या विधर्मी ड्रायव्हरने त्यांच्या अगदी 18 वर्ष पूर्ण व्हायला एक दिवस असताना मुलीला पळवून नेली. आणि तो तिच्यापेक्षा कितीतरी मोठा वयाने होता. त्याच्यानंतर साहेब आले, नाही मॅडम तुम्ही म्हणत होता ते बरोबर होतं, असं असं झालंय म्हणून. म्हणलं मी काय करू शकते, तुमची मुलगी 18 वर्षाची आहे. तुम्हाला जेव्हा मी अशा म्हणत होते, तुम्ही सर्व धर्म समभाव मानत होतात, त्याच्यावर मी आर्ग्युमेंट केलं नाही, पण सत्य तुमच्या समोर आहे. अतिशय श्रीमंत घरातली. आता अजून एक 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या, की आमच्याकडे काय होतं की हल्ली आपल्याकडे 2 मुलगा असो की मुलगी असो, 2 मुलं झाल्यानंतर पुढे अपत्य होऊ देत नाहीत. आणि ज्याला दोन्ही मुली असतात आणि सधन कुटुंबातल्या मुली असतात, मग त्यांना पटवलं जातं आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला एवढा भरपूर पैसा मिळणार आहे, प्रॉपर्टी मिळणार आहे, शेवटी आपल्याकडेच येणार आहे. आणि अगदी हेरून आणि प्लॅनिंग बनवून मुलींना फसवलं जातं त्याच्यामध्ये. आणि आई वडील मरतात तर म्हणजे स्त्री, मी खरंच सांगेन, स्त्री मनाने खूप मजबूत असते, पण बापाला मरताना तिळतिळ मरताना मी पाहिलेलं आहे. ज्याची मुलगी जाते ना, तेव्हा सगळ्यात जास्त बाप रडतो. आणि ह्या मुली चक्क पोलिसांनी परत आणल्यानंतर म्हणणार, बापाने माझ्यावर अत्याचार केला म्हणून मी याच्यासोबत निघून गेले. म्हणजे ते वडिलांच्याच विरोधात कंप्लेंट करतात. हो, असं काही शिकवून पडवून आणलेलं असतं त्यांना. ते त्या इन्फ्लुएन्समध्ये असतात. होय होय. आणि त्यामुळे काय आहे की आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपल्या पण गोष्टी चुकतात. जेव्हा आपण दुसऱ्यांवर आरोप करतो तेव्हा आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज असते. आता मुलांमध्ये जो कम्युनिकेशन गॅप आहे आई वडिलांचा आणि मुलांमधला, तो कमी व्हायला पाहिजे. आपण आपले संस्कार, आपल्या परंपरा आणि आपल्या धर्माचे तत्व मुलांमध्ये रुजवायला हवीत. आणि जेव्हा ते तुम्ही नाही रुजवणार तर दुसरा कोणीतरी येऊन त्यांची तत्व त्याच्यामध्ये रुजवणार. मग खूप जास्त ब्लेम दुसऱ्यांना नाही करायचं. आई वडिलांनी डोळसपणे बघायला पाहिजे. मी हे जे अत्याचार होतात ह्या अगदी गरीब स्तरातल्या मुलींच्या बाबतीत बघते, आणि तरीही श्रीमंतांच्या मुली ह्या गोष्टीला बळी पडल्या जातात. त्यांच्या बायकांना मुलांसकट पळून नेलं जातं. हा सगळे सर्रास होत आहेत. ह्याच्यापेक्षाही जास्त गंमत गोष्ट तुम्हाला सांगते. हे बिल्डर लोक असतात, आपल्या सधन कुटुंबातलेच असतात आणि त्यांच्याकडे पैशाची काहीही तशी कमी नसते. आणि मग ते बिल्डिंग बांधत असतात तेव्हा ते बांगलादेशी मजूर तिकडे ठेवतात. आता मी एका बिल्डरला प्रश्न विचारला, काय हो तुम्ही कशाला ह्या बांगलादेशींना देताय? म्हणजे बांगलादेशी काय, ते बंगाली आहेत. म्हटलं अहो दादा, बंगाली ते म्हणतायत, ते आहेत बांगलादेशी, त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं. ते तसे का असे ना, इकडे आपल्या इकडचे भारतातले मजूर काय येतात आणि अमुक वाजता निघून जातात. हे इथेच राहतात आणि जास्तीचं काम करतात आणि कमी पगार घेतात. मग आम्हाला ते परवडतं, आमचा पैसा वाचतो. बरं, ते त्यांचं गणित करतात, त्यांच्या बिझनेसचं गणित करतात, पण समाजाचं गणित चुकतं. त्याचं काय? आता त्याच्यातूनच मला एका महिलेचा, आपल्या मातृशक्तीचा फोन आला. म्हटलं ताई, आप इस विषय में काम कर रही है,
ऐसे लिबर्टी गार्डन एरिया में बिल्डिंग्स बन रही है और वहाँ पे स्कूल से जाने वाली लड़कियों को ना वो मजदूर छेड़ते हैं, ऐसा हमको कंप्लेंट मिला है. तो ताई इस विषय में कुछ करिए ना. हे गणित त्यांच्या कधी लक्षात येणार? ही सामाजिक जबाबदारी त्यांचीही आहे ना. नुसताच पैसा पैसा बघून होय होय सगळा उद्या आज बांगलादेशी घेऊन जाईल. शेजाऱ्यांचा मुलगा दारू पितो म्हणून आपल्याला काय करायचं म्हणणारा शेजाऱ्यांचा बेवडा मुलगा तुमच्या मुलाला बेवडा बनवू शकतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. अगदी बरोबर उदाहरण आहे. तर त्यामुळे काय आहे की ही आपली जबाबदारी आहे. मुळात कसं आहे की आता बरंच हिंदुत्व म्हणजे अगदी मी मुखरपणे म्हणते की BJP येणार, शिवसेना येणार, RSS येणार, विश्व हिंदू परिषद येणार आणि हे लोक करणार, हे त्यांचं काम आहे. किंवा काही घडलं हिंदूच्या बाबतीत तर अरे RSS काय करताय, कॉन्ट्रॅक्टच विश्व हिंदू परिषद काय जिवंत आहे की नाही आहे. तुम्हाला हा नैतिक अधिकार नाही हे बोलण्याचा. कारण हिंदू तुम्हीही आहात, समाजातली व्यक्ती तुम्हीही आहात आणि तुम्ही जबाबदार आहात. हे सगळे सामाजिक कार्यकर्ते सगळीकडे उपलब्ध नाही राहू शकत. आपली सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे आणि घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि समाजातल्या प्रत्येक घराची जबाबदारी आहे. हे कुठल्याही संघटनेच्या प्रतिनिधीची, कुठल्याही नेत्याची किंवा सरकारचीही जबाबदारी नाही आहे. सरकार नियम बनवतात, चांगले नियम असतात, नियमांचं पालन आपण करत नाही. अवैध एखादा झोपडी बनवतोय तो जेव्हा झोपडी बनवतच असतो तेव्हाच आपण कंप्लेंट करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते करतात कारण आपण करू देतो. कारण आपल्याला काय करायचं आहे, हा सधन वर्गातल्या लोकांना हा विचार बदलावा लागेल. नाही तर मग उद्या तुम्हाला तुमचं राहण्याचं स्थान बदलावं लागेल आणि कुठवर पडणार. आता सगळ्यात दुःखाची गोष्ट सांगते. मी जिथे राहते त्या एरियामध्ये सधन व्यक्ती होते, त्यांचं आता डेथ झाली, कॅन्सरने त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवी. खूप वाईट झालं. खूप चांगले कार्यकर्ते होते, आपल्या संघाचे स्वयंसेवकही होते. त्यांच्या मुलीला औरंगाबादला मेडिकलला नंबर लागला होता, त्यांनी नाही पाठवलं. म्हटलं का हो दादा, का नाही पाठवलं? नाही तिकडे ना एकतर एरिया बरोबर नाही आणि तिकडे मुस्लिम जास्त आहेत, मला नाही पाठवायचं. अच्छा बरं. मग चर्चा करता करता अगदी दुसऱ्या तिसऱ्या लाईनमध्ये म्हणाले की माझ्या मुलीला मी US ला पाठवणार. म्हटलं अरे आत्ता औरंगाबादला आंबे म्हणून पाठवत नव्हतात आणि US ला कसं पाठवतात? हे बघा ताई, हे ना आपल्या भारताचं काही खरं नाही आहे. काही वर्षामध्ये ना हे मुस्लिम सगळं टेक ओव्हर करणार आणि आपल्याला राहण्यासारखी ही काय परिस्थिती नाही. त्यामुळे मी माझ्या मुलीची सोय तिकडे अमेरिकेला करणार. म्हणजे स्वतःहून एक्सेप्ट करतोय आपण आणि आपल्याला त्याचा प्रतिकारही करायचा नाहीये आणि तिकडून ट्रम्पने मारून हाकलवलं तर काय करणार? अहो पण आता अमेरिका पण कुठं सेफ राहिलंय आणि सगळ्यांना जॉबच मिळतील अशी तर गॅरंटीज उरलेली नाहीये. आत्ता मागच्या आठवड्यात इराणमध्ये प्रोटेस्ट चालू झाली आहे. UK, युरोप, पॅरिस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोणत्याही देशात जर तीच परिस्थिती आहे. सगळीकडे तीच परिस्थिती आहे. लोकांना हे समजतच नाही. त्यांचा प्लॅनिंग जे असतं ना ते इतक्या हाय लेवलला चालतं, आपल्या लोकांना ते कळतच नाही. लंडनचा मेयर पाकिस्तानी, न्यूयॉर्कचा मेयर जोहरान ममदानी आणि आता आपले महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते म्हणतायत, मुंबईतलेच काँग्रेसचे नेते म्हणतायत की काँग्रेसला मुंबईत जोहरान ममदानी हवा आहे. म्हणजे लंडन, इंग्लंडची राजधानी, ज्याने सगळ्या जगावर राज्य केलं होतं, त्यांच्या लंडनचा मेयर तो बनतोय. न्यूयॉर्क म्हणजे सगळ्यात पॉवरफुल, देशाच्या सगळ्यात पॉवरफुल शहर जे इकॉनॉमिक किंगडम आहे, त्याच्यावर जोहरान ममदानीसारखा मेयर येतोय. तर मग मुंबई हे पॉवरफुल इंडियातलं ना, मुंबई तसं आहेच, तिथेही आमचा माणूस यायला हवा. इतकी मोठी प्लॅनिंग आणि इतकं मोठं सगळं काही. आणि त्यांची प्लॅनिंग काय चालतं बघा. त्या जोहरान ममदानीने म्हटलं की तो शर्जील इमाम आणि उमर खालिदला उगाच विनाकारण जेलमध्ये ठेवलं आहे. त्यांनी कुठल्या टायमिंगला दिलं, त्याच्या 2 दिवसानंतर त्याची हिअरिंग होती बेलची. म्हणजे ते टायमिंग कसं असतं, त्यांचं प्लॅनिंग इथून तिथे किती चालतं. आपण ते जे इतके ऑर्गनाईज असताना आपण इतके निष्काळजी आहोत, हे आपण बदलायला हवं. हे टेक ओव्हर करणार म्हणून आपण अमेरिकेला पळून जायला हवं, हा ॲटिट्यूडच निषेध करण्यासारखा आहे. हा नसायला पाहिजे. बरोबर आहे. तर अजून एक मध्ये केस अशी ऐकण्यात आली होती की 2.5 वर्षाच्या मुलीचा आणि करताना पार्टिसिपेट करणारी महिला ती तिची आईच होती. हा सगळा काय प्रकार घडला? म्हणजे हे असं मी जेव्हा ते त्याचं न्यूज आर्टिकल वगैरे बघितलं, ऐकलं,
तेव्हा म्हणजे असं इमॅजिनच नाही होऊ शकत की अशा प्रकारची विकृती आपल्या समाजामध्ये या बांगलादेशी जिहादींच्या माध्यमातून आलेली आहे. शेख नावाची ती महिला होती आणि तिच्या 2.5 वर्षाच्या मुलीचा काय होतं, काय झालं होतं नक्की? प्रकार असा होता की साधारण 30शीतली महिला होती. हां. नवऱ्याने तलाक दिला होता तिला, अच्छा. शेकाड नावाच्या, नाव मी घेत नाही. आणि शेवटी शारीरिक गरजा आणि कदाचित सोशल सिक्युरिटी तिला हवी असेल, तिच्या काय पर्सनल होत्या त्याच्यामध्ये मला नाही जायचं आहे, पण ती ज्या झोपडपट्टीत राहायची, ज्या रूममध्ये राहायची, झोपडीमध्ये राहायची, तिकडे तिचा एक बॉयफ्रेंड यायचा. बरं. यायचा, राहायचा, खायचा, प्यायचा, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तो निघून जायचा. लग्न वगैरे काही तिच्यापेक्षा लहान होतं. ते त्यांचं सुरळीत चालू होतं. कदाचित दोघंही ओके असतील आणि 2 अडल्ट लोकांच्या व्यवहारामध्ये मी बोलत नाही. पण त्या पुरुषाने, दोघेही शेखच होते, मुलगाही शेख, ही पण शेख, त्याने एकदा इच्छा म्हणून दाखवली की त्या बाईची 2.5 वर्षाची मुलगी होती, खूप गोड छान पोरगी. त्या बाईला तिच्या बॉयफ्रेंडने इच्छा सांगितली की मला तुझ्या 2.5 वर्षाच्या मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो बॉयफ्रेंड टिकून राहावा, त्या बॉयफ्रेंडने आपल्याला सोडून जाऊ नये, म्हणून ती बाई ॲग्री झाली तिच्या स्वतःच्या 2.5 वर्षाच्या मुलीवर देण्यासाठी. आणि ते बाळ आहे ना 2.5 वर्षाचं, त्या बाळाला काय कळतं, त्या आईने त्या बाळाला झोपवून तिचे पाय पकडले आणि करायला मदत केली. म्हणजे इतकं नैतिक अधःपतन, म्हणजे मी कल्पनाच करू शकत नाही. माझे संस्कार, माझी संस्कृती, माझी मूल्ये आणि आपल्या सगळ्यांचीच, म्हणजे इतकं आपण हाय विचार करतो की ह्या इतक्या खालच्या लेवलला जर ही घटना घडली नसती, हे पोलिसांमध्ये आलं नसतं, हे कधी न्यूजपेपरमध्ये बाहेर आलं नसतं, तर आपण हे कल्पनाच करू शकले नसते की पोलिसांमध्ये कसं काय आलं. तर त्या मुली, शेवटी बाळ आहे ना, ते एका पुरुषाला कसं झेलणार. त्या अतिप्रसंगामध्ये ती मुलगी मरण पावली. किती प्राणांतिक वेदनेने किंचाळली असेल ते बाळ, किती वेदना झाल्या असतील, किती त्रास झाला असेल त्या बाळाला, आणि ते स्वतःच्या बाळाला. ती मुलगी तिकडे मेली आणि त्याच्यानंतर आई तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. हॉस्पिटलमध्ये ती नर्सेसला वगैरे म्हणते की तिला फिट आली आहे म्हणून, आणि त्यांना डाऊट आला, फिट वगैरे नाही आलेली आहे. त्यांनी पोलिसांना कळवलं, पोलीस आले, मग त्याच्यावर इन्क्वायरी झाली आणि कळलं की ह्यांनी स्वतःच दोघांनी सगळं प्रकार केले. दोघंही आता जेलमध्ये आहेत. बघा, कुणी जेलमध्ये जाणं म्हणजे न्याय होणं नाही आहे हो. ती मुलगी परत येणार आहे का? बरोबर. आणि तिच्याबरोबर जे झालं, अमानवीय प्रकार, अमानवीय किंवा पाशवी, ह्या ज्या संज्ञा आहेत ना, ह्या छोट्या वाटत आहेत मला, ह्या उपमा छोट्या वाटतात. हे अतिशय भयानक, म्हणजे हे माणसातलं नाहीच. आणि ही कुठची घटना आहे? मुंबईच्या मालवणीमधली घटना. मालवणीतली घटना आहे. आणि हे लहान मुलांमधले अत्याचार काही नवीन गोष्ट नाही. मी मागे RTI टाकला होता, तो पण 2 वर्षापूर्वी टाकला होता. मालवणी पोलीस स्टेशनमधून डेटा मागवला होता की बेपत्ता झालेल्या मुलांचा दरवर्षी मागील 5 वर्षात किती मुली बेपत्ता झाले मुलं, तर त्याच्यामध्ये दरवर्षी साधारण 200च्या आसपास, म्हणजे थोडं कमी थोडं जास्त, इतकी मुलं बेपत्ता होतात दरवर्षी. त्यातल्या 100च्या आसपास मायनर मुलीच बेपत्ता होतात. अच्छा. आता ह्या मायनर मुली बेपत्ता होतात, केसेस FIR, कारण स्वेच्छेने नाही जात तर मग ते त्याच्यावर FIR होऊन सर्च वगैरे होतं. त्यातल्या मॅक्झिमम मुली रिकवर होतात, मे बी 85% or समथिंग, 85% आसपास मुली रिकवर होतात. पण त्या रिकवर झालेल्या मुलींना तोपर्यंत त्यांच्याबरोबर लैंगिक अत्याचार झालेला असतो. आता त्यांनी स्वेच्छेने जरी केला तरी मायनर असल्यामुळे आपण त्याला लैंगिक अत्याचारच म्हणतो. मग मिळाली मुलगी ह्याच्यावर समाधान कसं करणार? कसं असतं की तुमच्याबरोबर आज काय घडतं त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. कधी कधी समाजच काय, घरातले सुद्धा त्यांच्याकडे आदराने पाहत नाही. त्या मुलाचं पुढचं आयुष्य सगळं मेस होतं. मी जे मगाशी म्हणाले की मला त्या मुलीला दत्तक घेणार आहे मी, त्याचं कारणच आहे कारण तिच्या लाईफमध्ये मला काही मेस नको आहे, हा प्रकार आहे. पण प्रत्येकाला प्रीती राऊत नाही ना मिळत. बरोबर. आणि किती जणांना पुरणार आपण? होय. म्हणूनच मी म्हणते की ही समाजाची जबाबदारी आहे. प्रत्येक समाजाच्या घटकाने ही आपली जबाबदारी समजावी आणि प्रत्येकाने आपण त्याच्या आईवडील समजावं आणि काम करावं. बरोबर. ताई, खूप चांगल्या पद्धतीनं आपण ही सगळी ग्राउंड रियालिटी
चांगल्या पद्धतीने म्हणू का शॉकिंग म्हणू मला समजत नाही आहे. जे काही सगळं ऐकल्यामुळे म्हणजे मी पण ग्राउंडवरती बरंच काम करतो, पण हा इतका भयंकर लेवलचा प्रकार इथं मालवणी आणि मुंबईच्या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये चालू आहे. हे म्हणजे खरं आपला जो झोपलेला जो समाज आहे ना, हा जागरूक ह्याच्यामधून होणं एवढंच आपल्याला आपण अपेक्षा धरू शकतो. तर ताई, आपण पॉडकास्टच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये येऊया आता. आपण हिंदू समाजाला याच्यामधून एक काहीतरी संदेश द्यावा आणि आपला अनुभव आहे त्याच्या माध्यमातून थोडंसं मार्गदर्शन करावं. खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये हिंसाचार नाही आहे, पण अतिशय मोठं षडयंत्र पण आहे. आता 2 उदाहरणांनिशी मी तुम्हाला सांगते. एक जैन कुटुंब मालवणीतलं मला भेटलं. त्या जैन कुटुंबाच्या एका मुलाने, 2 मुलगे त्यांना, एका मुलाने लग्न केलं एका जैन धर्माव्यतिरिक्तच्या दुसऱ्या धर्माच्या महिलेशी लग्न केलं. आता त्या अल्पसंख्याक समाजातल्या त्या महिलेने ह्याच्याशी लग्न जैन म्हणून केलं, पण त्याच्यानंतर तिचं इतकं जास्त अग्रेशन होतं की तिला झालेली 3ही मुलं ही अल्पसंख्याक समाजाचं नाव लावत आहेत आणि त्याच धर्माचं पालन करतायत. बरं, त्यांचाच छोटा मुलगा, कारण इथे ऑलरेडी घरामध्ये ॲक्सेप्टन्स होता, त्यामुळे तो हळूहळू त्याच्याकडे वळला गेला. आता तो एवढी मोठी दाढी वाढून चाललाय. म्हणजे वडील जैन आणि मुलगा मुसलमान, आणि वडिलांना सांगतोय इस्लाम किती चांगला आहे म्हणून. हा एक प्रकार तिकडे झाला. त्याच्याच अगदी 2 गल्ली सोडून एका महिलेने गुजराती माणसाशी लग्न केलं. ती स्वतः हिंदू नावच धारण करते, पण पूर्ण इस्लामचं पालन करते. मुलं पण तेच आहेत. तर हे लॉंग टर्म प्लॅनिंगने पण चालतं. आणि अजून प्रकार काय होतं, ॲक्सेप्टन्स. कारण आपण ॲक्सेप्ट करतो ना बऱ्याच गोष्टी. आणि एकदम शेवटची गोष्ट आणि तुम्हाला सांगते, आईवडिलांनी ह्याच्यातून शिकावं. एक बाई होत्या, त्यांची एकुलती एक मुलगी होती. कांदिवली पूर्वची गोष्ट. एकुलती एक मुलगी होती. त्या एकुलती एक मुलीला प्रेम झालं एका अल्पसंख्याक मुलाशी आणि ती मुलगी ऐकेच ना. मग शेवटी आईला नाईलाज झाला, पतींचं निधन झालं, विधवा आहे, दुसरी मुलं नाही आहेत, ती एकटीच मुलगी, काय करणार. आणि म्हणून त्यांनी लग्न तिनेच करून दिलं, नाईलाजाने का असेना, पण स्वतः लग्न लावून दिलं. आता त्या मुलीच्या मैत्रिणींना तिने इन्व्हाइट केलं, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय, काही आईवडिलांनी की नाही ती धर्माच्या बाहेर लग्न करते, आम्ही नाही जाणार म्हणून. पण त्याच्यामध्ये काही मुलींचे आईवडील त्यांच्या मुलासकट लग्नाला आले. तर त्यातलं एक कुटुंब माझ्याकडे आलं होतं भेटायला. ते लग्नाला त्या गेले होते, मग त्यांची ओळख झाली. आता तिच्या आईवडिलांना, तिला कळलं होतं की आपल्या आईवडील तिच्या लग्नात गेले होते, म्हणजे कुठे ना कुठे त्यांना हे सगळं ॲक्सेप्टन्स त्यांच्याकडे आहे. म्हणजे आपण केलं जर गीताच्या आईवडिलांनी ऐकलं नाही आणि लावून दिलं, तसं आपल्याला पण करता येऊ शकतं. आणि तिच्या लग्नामध्ये तिच्या नवरदेवाच्या बाजूला जो त्याचा मित्र होता, त्याच्याशी गप्पा गोष्टी सुरू झाल्या. आणि त्या गोष्टी अति जास्त ती जेव्हा गप्पा मारायला लागली, ती अजूनही त्याच्या प्रेमात पडली नव्हती. पण आई वडिलांना वॉर्निंग बेल झाली की हे काहीतरी चुकतंय आणि हे कुठल्या तरी वेगळ्या दिशेने जातंय. आणि मग ते आई वडील माझ्याकडे आले. मग त्यांना जे काही आपण करायला हवं, काय समुपदेशन करायला हवं, तिचा फोकस कसा आपल्याला चेंज करायला हवं, हे आपल्या अनुभवाच्या माध्यमातून मला सांगितलं. पण तुम्ही काय वागता त्याच्यावरून तुमच्या मुलांना काय संदेश जातो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला मुलं जेव्हा मोठी होत असतात तेव्हा त्यांच्या थॉट प्रोसेसला शेप देणं हे तुमचं कर्तव्य आहे. कारण ते तुम्ही त्याला शेप दिला नाही तर दुसरे देणार आणि ते आपल्याला फेवरेबल नसणार आहे. बरोबर. खूप चांगल्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलं. आपण पुन्हा एकदा नवीन पॉडकास्टमध्ये पण भेटूया, ज्याच्यामध्ये अजून काही वेगळ्या केस स्टडीज घेऊया की ज्याच्यामध्ये पालकांना स्पेसिफिकली मार्गदर्शन आपण त्या व्हिडिओमध्ये करूया. ताई, खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.